सिरोंचा तालुक्यातील टेकडा येथे रामनवमीचा पवित्र उत्सव यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळच्या पहाटेपासूनच मंदिर परिसरात पूजा अर्चा, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते। दुपारी रामजन्माचा शुभ क्षण येताच जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरती सादर करत भक्तिभाव व्यक्त केला, तर युवकांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून उत्सवाला वेगळाच रंग चढवला। यानंतर राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। ग्रामस्थ, युवा मंडळ आणि आयोजकांनी एकजुटीने नियोजन केल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। टेकडा गावातील हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचा आणि परंपरेचा जिवंत नमुना ठरला असून परिसरात भक्ती आणि उत्साहाची एक वेगळीच लहर निर्माण झाली। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता रवी पारसागडी, सिरोंचा तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। नमस्कार, आपण सिरोंचा तालुका ग्रामपंचायत जयप्रभा टेकडा येथे आहोत। यांनी आज श्रीराम नवमीचा उत्सव साजरा केला आहे। यामध्ये कोणी आपला गुरुस्वामी आहेत, ते हनुमान दीक्षा घेतलेले, त्यांचं काय आपला म्हणणं काय ते आपण जाणून घेऊ। बोला। जय श्रीराम। आज मी टेकडा गुरुस्वामी होय। आज श्रीराम नवमी उत्सव केलेली आहे। श्रीराम नवमीचा उत्सव साजरा करून उत्सव केलेले आहे। हनुमान दीक्षा म्हणजे 41 दिवसाची असते। आज श्री पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जन्म के नवमी के अवसर पर जाफराबाद ग्राम पंचायत में टेकड़ा हनुमान मंदिर में इतना सारा हनुमान भक्त पूरे अच्छे महोत्सव बनाए हुए हैं और अगले साल भी और बहुत बड़ा हुआ कार्यक्रम मनाएंगे। और श्री राम और श्री सीता देवी का आशीर्वाद इन हनुमान भक्त को और सारे गांव लोगों को आशीर्वाद रहना चाहिए। और सारे प्रोग्राम के लिए इनको जो मनाए हुए उनको धन्यवाद देते हैं। नमस्कार।